आज कॅलेंडर बघितलं आणि म्हटलं की अच्छा, म्हणजे 2026 अर्ध वर्ष गेलेलं आणि मग मी जे ठरवलेले गोल्स, प्लॅन्स, ड्रीम्स आणि काय ते रिझॉल्युशन्स, मग ते त्यातल्या काही गोष्टी पूर्ण झाल्या, नाही झाल्या. आणि मग ते खरं तर गमतीचा पार्ट इथेच असतो आपला, की आपण जे काही ठरवलंय ते 10-15 दिवस, 1 महिना आणि फेब्रुवारीला थोडं सुरुवातीला काहीतरी आपण प्रयत्नात असतो आणि मग ते कुठे जातात ते गोल्स, प्लॅन्स आणि मग ते विजन, काहीच आपल्याला ते प्लॅनिंग काही कळत नाही. पण खरं सांगते, मी पण पूर्वी अशीच होती 2025 पर्यंत. पण 2025च्या शेवटी जे माझ्याशी काही घडलं आणि मग त्यानंतर मी ठरवलं की नाही, येता 2026 हा आपण आपला चेंज करायलाच पाहिजे. खूप झालं, कारण दिवस समोर जातात, वर्ष जातात आणि मग जर आपण त्याच जागी स्वतःला ठेवलं तर आयुष्य असंच निघून जाईल आणि काहीच चेंज वगैरे करू शकणार नाही. आणि जे बोलतात ना लोक की हा डिसिप्लिन वगैरे वगैरे, त्या गोष्टी आहे खरंच. जर डिसिप्लिन स्वतःला आपण लावलं, म्हणतो ना शिस्त वगैरे, या गोष्टी जर फॉलो केल्या तर लाईफ नक्की चेंज होते. आणि कमेंट करून नक्की सांगा, तुमच्यासोबत पण पूर्वी असं घडलेलं आहे का, की आपण काही ठरवतो आणि मग सुरुवातीला जानेवारीमध्ये वगैरे आणि नंतर मग कुठे ते फेब्रुवारी गेल्यानंतर आपण विसरून जातो आणि मग पुन्हा ते जैसे थे वैसे त्याला टाटा बाय बाय केलेलं असतं. कमेंट करून मला तुमचा नक्की अनुभव सांगा. आज मी सुद्धा आपला अनुभव शेअर करणार आहे, की पूर्वी जे काही माझे गेलेले वर्ष आहेत ते मी म्हणजे स्वतःला डिसिप्लिन नसल्यामुळे खूप काही गोष्टी माझ्या चुकल्या, मला खूप वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. आणि जेव्हा मी आता या 6 महिन्यात स्वतःला ठरवलं होतं की नाही, मी ती गोष्ट चेंज करणार आणि ती झाली. म्हणूनच आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि नक्की तुम्ही पण तुमचा अनुभव सांगा. खरंच तुम्ही 2026च्या मधात आहात आणि तुम्हाला पण वाटते की नाही, आपण जे ठरवलं होतं ती गोष्ट पूर्ण झाली, किंवा 50% तरी त्यात आपण काही इम्प्रूव्हमेंट केलं. ते नक्की नक्की मला तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा, कारण मला सुद्धा तुमच्यासारख्या छान छान लोकांकडून खूप काही छान शिकायचं आहे आणि नक्की शिकायला भेटतं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण असंच एक दुसऱ्यांशी चांगले अनुभव शेअर करून खूप काही छान शिकू शकतो. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आता आपल्याला वाटतं ना की आपण काही ठरवलंय आणि मग ती गोष्ट आपण पूर्ण का करू शकत नाही. सगळ्यांचंच होतं, माझं पण पूर्वी असंच व्हायचं. पण यावेळी मी थोडं स्वतःत बदल सुरू केले, म्हणून मला या गोष्टींचा कदाचित अनुभव आलेला असावा. खरं तर आपण काही ठरवतो तेव्हा काय करतो ना, आपण ऍक्शन घेतो. जे मनात आहे आणि आपल्या ज्या माइंडमध्ये त्या गोष्टी आपण ठरवतो, प्लॅन करतो आणि नंतरच मग त्या ऍक्शन घेतो. तर त्या जेव्हा मॅच होत नाही ना, तेव्हाच आपण जे काही ठरवलं आहे त्या गोष्टी आपण फॉलो करू शकत नाही किंवा पूर्ण करू शकत नाही. महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं आहे, आपण प्लॅन करतो आणि दुसरं आपण ऍक्शन घेतो. या दोन्ही गोष्टी मॅच होत नाही, त्यामुळे आपण जे काही ठरवलं आहे ती गोष्ट पूर्ण होत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला असेल, जेव्हा आपण एखादं काहीतरी छानसं काम करायला ठरवतो किंवा ठरवतो की नाही बाबा, मला आता ह्या वर्षी किंवा या महिन्याला, या 7 दिवसात हे काम मला पूर्ण करायचं आहे. सुरुवातीला तर आपण 2-3 दिवस खूप एनर्जीने ते काम करतो की नाही, मला सकाळी उठून हे धावायला जायचं आहे, काहीतरी चांगलं डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे. पण 2-3 दिवस ती एनर्जी खूप राहते आणि नंतर मग कुठे, म्हणजे काही कळायलाच येत नाही की ती गोष्ट जी ठरवलेली होती ती कुठे गेली. खरं तर सगळं आपल्या माइंडमध्ये असते. आपण काय करतो ना, जेव्हा एखादी ऍक्शन घ्यायला जातो ना, तेव्हा या माइंडला कुठली पण कठीण गोष्ट नको असते. त्याला ना कम्फर्टेबल सगळ्या गोष्टी हव्या असते. मग जेव्हा आपण ठरवतो की मला धावायला जायचंय, माइंड म्हणते अरे ठीक आहे ना, कशाला, 7 वाजले, 6 वाजले, वेळ आहे ना, उद्यापासून स्टार्ट करशील, परवापासून स्टार्ट करशील. खरं तर या माइंडला कम्फर्ट हवा असतो, म्हणून आपली एनर्जी 3-4 दिवस खूप छान राहते एखादं नवीन काम करण्याच्या वेळी आणि नंतर मग ती हळूहळू कमी होते. कारण या माइंडला नेहमी कम्फर्टेबल गोष्टी हव्या असतात आणि सोप्या आणि आरामदायक गोष्टी सगळ्या हव्या असतात. आपली एनर्जी काही दिवस चालते आणि नंतर मग आपण ते काम ठप्प पडल्यासारखं असतं आपलं. डायटिंग करायचा विचार करताय तेव्हा सुरुवातीला काय होतं ना, 2-3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आणि नंतर ब्रेन म्हणते जाऊ देणं, काय करायचंय, खाऊन घेणं, काय आपलं एवढं तर जीवन आहे. कारण आपल्या माइंडच्या एनर्जीला आपण जसे जसे कारण देऊ ना, तसे तसे त्या ब्रेनला खूप मस्त सोपी आणि मस्त त्याला कम्फर्टेबल कारण सुचतात आणि म्हणूनच आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो. सगळ्यात महत्त्वाचं मला व्हिडिओच्या सुरुवातीला हे सांगायचं आहे, आपल्या लाईफमध्ये आपल्याला जर एखादी चेंज करायची आहे किंवा खूप मोठं चेंज करायचं आपण ठरवतो, तेव्हा सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं इथे येणारे जे रिकामे कारण, इथे याच्यापासून थांबायचं आणि वाचवायचं. तेव्हा कुठेच आपण जे ठरवलंय त्या गोष्टी आपल्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि तुम्ही सुद्धा आपले अनुभव कमेंटमध्ये नक्की मला सांगा, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ते खरंच आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे फील केलेलं असतं आणि वाटतं की नाही यार, ही पण तर माझ्यासोबत असं होत होतं, मग मी काहीतरी चेंज केल्या असत्या तर मग माझं लाईफ अजून इम्प्रूव्ह झालं असतं. पहिलं म्हणजे क्लॅरिटी. आपण ठरवून घ्यायचं की आपल्याला काही जे आपण गोल्स, प्लॅन्स, ड्रीम्स म्हणतो, कुठली पण गोष्ट आपल्याला चेंज करायची ती ठरवून घ्यायची. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, त्या कुठल्या गोष्टी. मी माझा अनुभव सांगते, कारण मला आज बोलायचं आहे, मी माझ्या अनुभवातूनच बोलणार आहे तुमच्यासोबत. खरं तर मी इमोशनली खूप वीक होती, त्यामुळेच मला 2025च्या शेवटाला काही 2-3 महिने माझे इतके वाईट गेले की मला म्हणजे असं वाटत होतं की मी आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टीचं जेव्हा मी माइंडवर एवढं प्रेशर टाकलं, त्यामुळे मला इमोशनल डिसिजन घेता येत नाही किंवा जे माझं इमोशनल बॅलन्स बरोबर राहत नाही, त्यात माझी चुकी. ठीक आहे,
म्हणजे जेव्हा मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचा विचार केला तेव्हा म्हटलं नाही, 26 हा आपला आहे, आपला एक प्लॅन ठरवून घ्यायचा. इमोशनली वीक राहायचं नाही, कारण जेव्हापर्यंत आपण इमोशनली स्वतःला बॅलन्स करू शकत नाही तेव्हापर्यंत आपलं काहीच चांगलं होऊ शकत नाही. मग ठरवायचं की ठीक आहे, माझ्यासाठी कुठली गोष्ट चांगली, मी त्यासाठी काय केलं पाहिजे. दुसऱ्यांची कॉपी करायची नाही की यांचं हे बरोबर सुरू आहे तर मी पण तसंच केलं पाहिजे. काय माहिती ती गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे, आपल्यासाठी चांगली नाही राहू शकत. लॉंग टर्म विचार करायचा की मी त्या गोष्टीत खरंच 100% देऊन मी स्वतः हॅपी राहू शकतो का. मग जर तुमचं जॉब असेल, एज्युकेशन असेल, कुठलं पण रिलेशन, कुठली पण गोष्ट द्या आयुष्यातली, आपण ठरवूनच काहीतरी विचार करतो सगळ्या गोष्टीचा. तर कंपॅरिझन का करायचा, स्वतःकडे बघायचं ना. कदाचित दुसरा पर्सन जी गोष्ट चांगली करू शकणार आहे ती मी नाही करू शकणार आहे, कारण त्यांच्यामधली ती युनिक क्वालिटी राहणार आहे, ती त्यांनाच जमेल आणि ती गोष्ट ती लॉंग टर्म ते त्याच बेस्ट देऊ शकणार त्या गोष्टीत. आणि कदाचित ती गोष्ट माझ्यासाठी बनलेलीच नसणार, तर मी त्या गोष्टीत आपला 100% पण नाही देऊ शकणार आणि कदाचित मी आनंदी नाही राहणार. आणि मग मी आनंदी नाही राहिली तर मग माझ्या जीवनाचा फायदा का, म्हणजे उपयोग का. खरं तर आपण जेवढे काही सगळं पैसा, रिलेशन बांधतो, कुठे फिरायला जातो, कुठली पण आयुष्यात गोष्ट, सेवा जरी करत असते, कुठल्या पण प्राण्यांची म्हणा, देवाची म्हणा, झाडा, पशु पक्ष्यांची, कुठली आपल्याला खरंच आनंद येत असेल तरच त्या सेवेचा, त्या पैशाचा, त्या घराचा, सगळ्या गोष्टींचा तेव्हाच फायदा असतो आणि उपयोग असतो, जेव्हा आपल्याला आत्मिक शांतता मिळते. आणि हे जागतिक सत्य आहे, जेव्हापर्यंत आपल्याला खरंच मनातून आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींशी किंवा स्वतःच्या कर्माशी, कामाशी आनंदी राहत नाही तेव्हापर्यंत त्या गोष्टीचा उपयोग नसतो, मग तो हिरा का नसो. उदाहरण क्लॅरिटी यासाठी म्हटलं, कारण आपण बघा, जेव्हा घराच्या बाहेर निघतो आपण, सपोज मला वॉकिंगला जायचं आहे, तर मी ठरलेलं आहे की वॉकिंगला जाता जाता मला डॉग्सला फूड द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे, तर मग मी त्या उद्देशाने चालली. तर मग असं नाही ना की मी रनिंग करता करता तिकडे जाणार आहे, भाजीच्या दुकानात, किराणा दुकानात, नाही, ठरलेलं आहे ना. तसंच आपल्या लाईफच्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण ठरवल्या ना, तर खूप इझी होतं. आपलं जे काही गोल असतं, ड्रीम असतो, जे काही रिझॉल्युशन्स म्हणतो ना आपण सुरुवातीला वर्षाचे, ते ठरवून घ्यायचं. 1 ठरवायचं, 2 ठरवायचं, पण रोजच्या जीवनात आपण त्या गोष्टीला इन्क्लूड करून टाकायचा की नाही, मला ही गोष्ट या वेळेला अशी करायची आणि मी करणार आहे. कमेंट करून नक्की सांगा, 2026च्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही असंच ठरवलं होतं आणि या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या का, किंवा नाही केल्या असेल तरी पण सांगाच. आपण जे काही ठरवलंय ना त्याला छोट्या छोट्या गोष्टी डिवाइड करायचा. आता बघा, जेव्हा मी माझं सांगते की मला माहिती होतं की मला इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं आहे, तर मग मला त्यासाठी काय करायला लागेल, सेल्फ टॉक करायला लागेल, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायला लागेल, बुक्स वाचायला लागेल. मी जोखला बाहेर जाते त्यावेळेला मला बघावं लागेल मी निसर्गातून काय चांगलं पॉझिटिव्ह घेऊ शकते. मी जर वाटत असेल मी थकलेली आहे तर अशाच गोष्टीकडे वळणार किंवा असंच काही करणार की ज्यातून मला काहीतरी आनंद मिळणार, पॉझिटिव्हिटी वाटणार. इमोशनली स्ट्रॉंग एखाद्या गोष्टी ऐकणार, मी चांगल्या ऐकणार किंवा काही बोलणार, काही विचार करणार, काही लिहिणार. या सगळ्या गोष्टीतून मला आनंद मिळाला पाहिजे, पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे. ठीक आहे, 5 मिनिट मी कानात हेडफोन टाकून डान्स केला तर त्यांनी पण माझा माइंड फ्रेश होणार, किंवा मला जे इमोशनल वीकनेस थोडं जाणवलं काही वेळासाठी, तर मी आपल्या त्या एनर्जीला कसं कन्वर्ट, पॉझिटिव्हिटी, स्ट्रॉंग, या सगळ्या गोष्टीत करू शकली पाहिजे. या छोट्या 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 स्टेप आपण रोजच्या घेतल्या पाहिजे, तर आपल्याला खरंच जे काही आपण ठरवतो ना त्या गोष्टी नक्की पूर्ण व्हायला मदत करतात. मी आज माझं इमोशनल, मला स्ट्रॉंग व्हायचं होतं, होऊ शकणार तुम्हाला एखादी छानशी एक्झाम क्रॅक करायची आहे, होऊ शकणार तुम्हाला एखादा छोटासा बिझनेस रन करायचा आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण छोटे 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 पाऊल का ना उचलो तर ती गोष्ट आपली पूर्ण होणारच आहे. पुन्हा एक उदाहरण, जेव्हा आपण जिमला जातो तेव्हा काय आहे ना, सुरुवातीला 7-8 दिवसातच आपण 10-10 किलोचे वजन नाही ना उचलत, 2 किलो, 3 किलो, 1 किलो, या सगळ्या आपल्याला हेवी वेट उचलता येते. तसंच आपल्या लाईफ पण ना, आपण जर म्हणू की नाही मी आज ठरवलं आणि ती 1-2 महिन्याचे मोठे मोठे प्लॅन्स कर, नाही 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 नाही, पहिले 7 दिवसच ठरवायचं, पहिले 2-3 दिवस बघायचं, काही आपण आपल्या बुकमध्ये बघायचं, खरंच मी आज ही गोष्ट पूर्ण केली का, मग त्याला टिक करत जायचं. मग अच्छा, म्हणजे मी दिवसाच्या शेवटी आढावा जर स्वतःचा घेतला तर नाही, मी ही गोष्ट आज पूर्ण केली. म्हणजे काय ना, आपल्याला आजचं जर आपण काम पूर्ण केलं तर उद्यासाठी आपल्याला खूप छान एनर्जी मिळते. आपले 6 महिने माझे असे जाणार आहे आणि मी असं करणार आहे. स्वतःच्या प्रेमात पडा, स्वतःच्या कामाच्या प्रेमात पडा. खरंच ह्या गोष्टी जर आपण केल्या ना तर आपल्याला वाटतं ना, त्यांचं तेवढं झालं बाबा, हिचं एवढं झालं, ह्यांच्याकडे हे आहे. तुमचं पण सगळं, तुमच्या पण त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होणार. फक्त थोडा वेळ लागतो, थोडं स्वतःवर प्रेम करावं लागतं, स्वतःच्या कामावर प्रेम करावं लागतं, स्वतःच्या आवडी-निवडी, स्वतःच्या सगळे वेळ बघावं लागते. सगळ्या गोष्टी वेळ आली की पूर्ण होतं. कन्सिस्टन्सी जर आपण कधीच ठेवली नाही ना कुठल्या कामात, तर विसरून जायचं की आपल्या कुठल्याच गोष्टी पूर्ण होणार. मी चुकायची ना, ठीक आहे असं वाटायचं, मग 15 दिवस, 1 महिन्यानंतर ती गोष्ट मी ठरवायची की नाही, ती ठरवली होती, आता कर बाबा एकदा, आता हे काम करते जे तू, पण नाही. रोज संध्याकाळी आपण आपल्या दिवसाचा आढावा घ्यायचा. काय झालं, मी स्वतःसोबत कुठलं काम केलं, नाही केलं, ज्या कुठल्या गोष्टी ठरवल्या होत्या, ज्या काही प्लॅन्स असेल, काय असेल, मी 15 ते 20 मिनिट अशा कुठल्या चांगल्या गोष्टी ठरवल्या का, प्रोडक्टिव्ह विचार यायला पाहिजे मला. एखादी गोष्ट जर माझ्यासोबत निगेटिव्ह झाली तर 30 मला सातत्याने आठवणार आणि मग ती निगेटिव्हिटी आणि मग ते पूर्ण माझी पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण खेचल्या जाणार. अशा गोष्टी मला करायच्या नव्हत्या. 15 ते 20 मिनिट मी रोज बुक वाचायचं ठरवलं होतं.
ठरवलं ते पूर्ण करायचंच. मी रोज शेवटी बघायची की मी खरंच या 6 महिन्यात कुठलं तरी अर्धा तास द्यायचं. चांगलं बोललं, वाचलं, काय झालं आणि त्या बुकवर मग मी हायलाईट करून ठेवायची. अच्छा, म्हणजे ही गोष्ट आज मी वाचली तर मला कुठले प्रोडक्टिव्ह विचार येणार, कामात हेल्प होणार. खरंच सांगते, आपल्या माइंडला जेवढं तुम्ही असं रिलॅक्स सोडाल ना, त्याला बरं वाटतं. त्याला काहीच काम नको असतो. आणि जर तुम्ही त्याला क्रिएटिव्ह नवीन काम दिले, आयडियाज दिल्या, काही चांगलं ऐकलं, बोललं, तुम्हाला काही स्टडी करायची आहे, तुम्हाला काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्याबद्दल तुम्ही सतत ऐकत राहिलं, तर तो सुद्धा तुम्हाला हेल्प करतो तुमची क्रिएटिव्हिटी, न्यू आयडियाज निर्माण करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवायचं, माइंडला जेव्हा रेस्ट द्यायचा आहे तेव्हाच द्यायचा. आणि खरं सांगते, माइंडला रेस्ट तेव्हा द्यायचा झोपण्याच्या 1 तासापूर्वी स्क्रीनला टाटा बाय बाय करायचं. तेव्हाच कुठं तुम्हाला तो ब्रेन पण चांगल्या आयडिया देणार. असं नाही की कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर मग त्रास द्यायचा नाही, झोपण्यापूर्वी पण स्क्रीन बघायची नाही. तसं कधीच करायचं नाही. आपला वेळ ठरवायचा, आपला काळ ठरवायचा. आपल्या छोट्या पूर्वी सांगितलंच मी की स्टेप घ्यायच्या आणि स्टेप घेतल्यानंतर त्या कामावर प्रेम करायचा, आपला आनंद बघायचा. खरंच सांगते, मी तुम्हाला लिहून देते, तुमच्या सगळ्या गोष्टी, सगळे स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात तरी नक्की होणार. आणि आता तुम्हाला वाटते की वर्ष गेलेला आहे अर्ध, नाही, तुमच्याकडे खूप वेळ आहे. प्लीज तुम्ही आपल्या त्या गोष्टीवर काम करा. तुम्हाला नक्की तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला मदत होणार. एक जरी महिना 21 डेजचा चॅलेंज घ्या की उरलेले काही दिवस आहे माझ्याजवळ 2026 चे, जून महिना आता संपत येत आहे, वेळ आहे तरी बराच, पण तरी तुम्ही स्वतःवर काम करा. तुम्हाला खरंच सांगते 21 डेज मध्ये सुद्धा चेंज दिसणारच. बघा, सगळं काही येतं जातं, स्ट्रेस, बोलणं, कोण काय म्हणते, काय नाही, काय सगळं टेन्शन आपण सगळ्यांच्या जीवनात कमी जास्त सगळे चढ उतार येत असतात. पण तुम्ही तुमचं लाईफ, तुम्ही ठरवलेल्या काही गोष्टी, यावर खरंच वेळ द्या, याला खरंच वेळ द्या. तुमच्या स्वतःशिवाय, तुमच्या कामाशिवाय शेवटपर्यंत कोणी नसतं. कारण खरं सांगते, आपल्या कामातच राम असतो. आपलं देव पण कदाचित आपल्या चांगल्या गोष्टीची वाट बघत असणार की हे माझं जे पाठवलेली आत्मा आहे धरतीवर, ती स्वतःसाठी चांगलं काही करणार, इतरांसाठी करणार, निसर्ग म्हणा, प्राणी, तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी आवडतात, होऊ शकतात कुठल्या गोष्टी ठरवल्या त्याकडे रोज बघायचं आपलं. आणि ठीक आहे, नाही झाल्या काही गोष्टी आपल्याशी अचीव, नाही आपण काही करू शकलो 6 महिन्यात, पण पुढे आहे ना 6 महिने आहे, त्यात करायचं, त्यात इम्प्रूव्ह करायचं स्वतःला. तेव्हा लक्ष द्यायचं की मी काही गोष्टी माझ्या सुटल्या असेल, नाही केल्या असेल, आता सुरुवात करायची. आज आहे, हा क्षण आहे, आजचा दिवस आहे, हा महिना आहे. तुम्ही नक्कीच इथनं सुरुवात करू शकता. येणारा प्रत्येक दिवस हा तुमची चांगल्या गोष्टीची वाट बघत आहे. कमेंट करून नक्की सांगा की गेले 6 महिने तुम्ही आपल्या गोल्स, ड्रीम्स, स्वप्न, त्या सगळ्या गोष्टींवर काम केलंय का? आणि जर नसेल केलं, जर काही सुटल्या असेल गोष्टी, तर पुन्हा हे 6 महिने आहे, तुम्ही आपल्या स्वप्नांवर, आपल्या प्लॅन्स, या सगळ्यांवर काम करत असणार. तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.